नमस्कार मंडळी, मी रोहन पवार आणि तुमचं स्वागत आहे कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा फार वेगळाच आहे। तर मंडळी, आज मी माझ्या कोकणची शान या मालवणी भाषेमध्ये बोलणार नाही, कारण मी आज माझा व्हिडिओ आहे तो मी फुल मराठी भाषेमध्ये बोलणार आहे। व्हिडिओ फक्त तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ हा फार वेगळाच आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला, धन्यवाद। नमस्कार, मी आज आपल्याला एका सामाजिक कामाच्या संकल्पनेबाबत माहिती सांगणार आहे। बंधूंनो, त्रिंबक गावाचा विकास व्हावा या संकल्पनेतून जागृत उन्नती मंडळ त्रिंबक या नोंदणीकृत संस्थेची स्थापना मुंबई येथे ऑक्टोबर 2024 रोजी झाली। या संस्थेमार्फत होणारी विकास कामे मुक्काम त्रिंबक येथे होणार असल्याने ग्रामीण पातळीवर या संस्थेची संलग्न शाखा गावी स्थापन करण्यात आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून 15 मे 2025 रोजी गावातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्याकरिता अमृत सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन, तसेच कोविड काळात ज्यांनी विशेष काम केले, तसेच पूर्वी सुईण म्हणून काम करणाऱ्या महिला, आशा सेविका अशा सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान होणार आहे। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्याकरिता आज दिनांक 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र बौद्धवाडी त्रिंबक येथे मुंबई शाखेचे अध्यक्ष श्री आदरणीय दत्ता पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त सभेचे आयोजन केले होते। या सभेला मुंबई शाखेचे सचिव अरविंद कदम, खजिनदार संतोष त्रिंबककर, सदस्य अनिल कदम, तसेच ग्रामीण शाखेचे अध्यक्ष बाळा बागवे, चिटणीस श्री उदय मेहेंदळे, खजिनदार पूजा सुतार, कार्याध्यक्ष किशोर त्रिंबककर तसेच स्थानिक मुंबईचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीतानंतर चहापान झाले, सभेची सांगता झाली।